नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 प्रकरण क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 हा धडा अभ्यासणार आहोत। सुरुवातीला आपल्याला या धड्यामध्ये बघा 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे, तो दिलेला आहे आपल्याला। तर यामध्ये पहिलं सांगितलं आहे की सजीव आणि जीवन प्रक्रिया या घटकाचा अभ्यास करायचा आहे। यानंतर सजीव व ऊर्जा निर्मिती, नंतर काही अन्न घटक व मिळणारी ऊर्जा आणि शेवटचा पॉइंट आहे पेशी विभाजन एक जीवन प्रक्रिया। तर या 4 घटकांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। आता सुरुवातीलाच म्हटलंय थोडे आठवा याचा अर्थ आपल्याला मागील इयत्तेतील काही प्रश्न इथं विचारले जातात। त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे अन्न पदार्थ व त्यातील पोषक तत्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आता अन्न पदार्थ, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अन्न ग्रहण करत असतो आणि हे अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्याला पोषक तत्वे मिळतात। आता ही पोषक तत्वे मिळतात म्हणजे नक्की काय मिळतं, तर याच्यापासून आपल्याला कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, नंतर खनिजे अशा प्रकारची काय मिळतात, आम्हाला पोषक तत्वे मिळत असतात। हे आम्हाला का लागतात, कारण हे आम्हाला ऊर्जा देण्याचं काम करत असतात। आम्ही दैनंदिन जीवनामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज करत असतो, ह्या ॲक्टिव्हिटीज करत असताना आम्हाला ऊर्जेची गरज असते आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही काय करतो, हे अन्न ग्रहण करतो। अन्न ग्रहण केल्यानंतर या पोषक तत्वांच्या माध्यमातून आम्हाला काय मिळते, ऊर्जा मिळते आणि अशा प्रकारे शरीरासाठी आम्ही ते काय करतो, त्याचा वापर करत असतो। दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे की संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे। आता संतुलित आहार हा इयत्ता 6वीच्या विज्ञानामध्ये संतुलित आहार हा पॉइंट आहे। आता संतुलित आहार का महत्त्वाचा आहे, कारण जर आम्ही संतुलित आहार घेतला नाही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जी पोषक तत्वे आहेत, जी शरीराला रोजच्या रोज आवश्यक आहेत, ती आम्हाला मिळणार नाहीत आणि ती जर मिळत नाही, दिवसेंदिवस मिळत नाही गेले तर आम्हाला काय होणार आहे, आमचं शरीर हे पाहिजे असं काम करणार आहे, म्हणजे आम्ही आजारी पडू शकतो किंवा आम्हाला एखादी मोठी व्याधी होऊ शकते, अशा प्रकारे व्याधी होऊ शकते। मग संतुलित आहार केल्यानंतर, आम्ही संतुलित आहार घेतल्यानंतर काय होणार आहे, आमचं शरीर चांगलं राहणार आहे, निरोगी राहणार आहे। आम्ही दैनंदिन जे काम आहे ते योग्यरित्या प्रत्येक काम पार पाडणार आहे। मग कारण काय, आम्हाला या संतुलित आहारातून जीवनसत्व असतील, कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, खनिजे असतील आणि हे सगळे जे आहेत हे सगळे आम्हाला काय होणार आहे, संतुलित आहारापासून मिळणार आहे आणि आमचं शरीर कसं राहणार आहे, निरोगी राहणार आहे। म्हणून संतुलित आहार हा शरीरासाठी खूप महत्त्वाचा असतो। तिसरा प्रश्न असा आहे, स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात। स्नायू बघा, स्नायूचे इथं आपण बघतोय की स्नायू हे काय करतात, स्नायू आपण ऐच्छिक आणि अनैच्छिक असे स्नायूचे 2 प्रकार आहेत। आता ऐच्छिक स्नायू कोणते, अनैच्छिक स्नायू कोणते। ऐच्छिक आपण म्हणतो, जसं एखादी वस्तू उचलायची झालं तर आपण हाताच्या स्नायूचा उपयोग करतो, चालायचं झालं तर पायाच्या स्नायूचा उपयोग करतो, हे ऐच्छिक झाले। म्हणजे आपल्याला इच्छा झाल्यानंतर आपण काय करतोय, या स्नायूंचा वापर करतोय। आता अनैच्छिक स्नायू म्हणजे कोणते म्हणायचं, तर बघा जसं आपल्या शरीरामध्ये असे स्नायू आहेत जे आपण इच्छा दर्शवत नाही तरी सुद्धा ते काय करतात, त्यांचे ते काम करत राहतात। जसं पचन संस्था आहे, स्नायूचं आहे, हृदय आहे आपलं, की हृदय काय करतं, स्नायूची हालचाल सतत होते, पण आपण म्हणतोय का सतत हालचाल झाली पाहिजे, नाही, पण ते त्याचं काम काय होतंय, करत राहतंय। असे आतमध्ये भरपूर स्नायू आहेत जे अनैच्छिक स्नायू सुद्धा काय करतात, शरीराचे कार्य पार पाडत असतात। आता चौथा प्रश्न असं म्हटलेला आहे की पाचक रसाचे पचन संस्थेमध्ये काय महत्त्व आहे। पाचक रस, आता जो पाचक रस आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की पाचक रस जो असतो तो काय करतो, जे आपण अन्न ग्रहण केलेलं आहे त्या अन्न ग्रहण केलेलं आहे त्याला, त्या अन्नाला पचवण्याचं काम, म्हणजे ते जे जेवण आहे आपलं, जे खाल्लेलं आपण जे आहे ते पचवण्याचं काम हे पाचक रस करत असतं। जर हा पाचक रस नसता तर अन्न पचनाची समस्या निर्माण झाली असते। म्हणून पाचक रस हे खूप महत्त्वाचं आहे, जे पचन संस्थेमध्ये त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे अन्न पचवण्याचं काम हे पाचक रस करत असतात। आता 5वा प्रश्न आहे, मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते। आता
आपल्याला माहिती आहे की मानवी शरीरामध्ये जे आपण अन्न ग्रहण करतो यातून सगळे पोषक तत्वे बाजूला केले जातात आणि जो राहिलेला चोथा आहे ते आपण काय करतो, टाकाऊ पदार्थ त्याला म्हणतोय, हा टाकाऊ काय करतो आपण शरीराबाहेर टाकत असतो. यासाठी कोणती संस्था कार्य करत असते, तर उत्सर्जन संस्था जी आपली आहे ती उत्सर्जन संस्था इथं कार्य करत असते. 6वा प्रश्न असा विचारलेला आहे, ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते. बघा, ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था म्हणजे आपले जे ब्लड सर्क्युलेशन म्हणतोय आपण ते कसं काम करते, तर बघा की जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो आणि हे अन्न ग्रहण केल्यानंतर त्याच्यापासून जी आपल्याला ऊर्जा मिळते ही ऊर्जा प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपल्याला रक्ताभिसरण संस्था करत असतात. रक्ताभिसरण संस्थेचं खूप मोठं काम आहे की आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत, शरीराच्या अवयवाच्या प्रत्येक पेशीपर्यंत काय करणे, ही ऊर्जा पोहोचवण्याचं काम ही रक्ताभिसरण संस्था करत असते. 7वा प्रश्न असा विचारलाय की मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. आता मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्या शरीराचं जे कार्य होतंय हे नियंत्रण कोण करतंय, तर त्याला आपल्याला माहिती आहे नर्वस सिस्टीम, त्याला नियंत्रण संस्था आपण असं म्हणतोय की ही कार्य करत असते. आता ती 2 प्रकारे आहे, एक नियंत्रण संस्था आणि एक रासायनिक एक बघा नियंत्रण जी संस्था आहे आणि रासायनिक संस्था, हे 2 प्रकारे तिथं कार्य घडत असतं आणि हे आपल्या मानवी शरीरात काय करतात, चालणारे कार्य नियंत्रित करण्याचं काम ह्या 2 संस्था, नियंत्रण संस्था आणि कुठली की रासायनिक जी संस्था आहे त्या आपण 2 प्रकारे इथं काय करतो, मानवी शरीराचं काय करत असतो, नियंत्रण करत असतो. आता आपण प्रत्यक्षात या धड्याला सुरुवात करतोय. त्यातला पहिला पॉईंट जो आहे सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्याला इंग्रजीमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस इथं आपल्याला विचारलेला सांगितलेलं आहे. बघा काय म्हटलंय की मानवी शरीरात, जे आपलं मानवी शरीरात अनेक प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात. या आपल्या शरीरामध्ये अनेक संस्था, अनेक प्रकारच्या संस्था आहेत ज्या अविरतपणे न थांबता कधीही 24 तास ते काय करत असतात, काम करत असतात. जसं की पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल, उत्सर्जन संस्था, नियंत्रण संस्था, याबरोबर शरीराअंतर्गत अंतर्गत तसेच बाह्य अवयव आपले कार्य स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून करत असतात. बघा आता ह्या पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन, नियंत्रण संस्था ह्या काय आहेत, ह्या काय अविरतपणे कार्य करत असतात आपल्या शरीरामध्ये. शिवाय शरीराच्या अंतर्गत हे असणारे तसेच बाह्य अवयव जे आहेत हे कार्य सुद्धा स्वतंत्रपणे परंतु सर्वांच्या समन्वयातून होत असतात. बाह्य अवयव जसं हात, पाय आहे की नाही, जे अवयव असे आहेत ते सुद्धा काय करत असतात, सर्वांच्या समन्वयातून कार्य करत असतात. दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर करत असतो. ही सर्व यंत्रणा प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. आता ही सर्व यंत्रणा आहे हे प्रत्येक सजीवामध्ये प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल पण समान पद्धतीने काम करत असतात. जसं नियंत्रण असेल, रक्ताभिसरण असेल, पंचन संस्था असेल, हे सगळं प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये ह्या काम करत असतात. मात्र कोणामध्ये जास्त प्रमाणात आणि कोणामध्ये कमी प्रमाणात कार्य करत असतात. यासाठी त्यांना अखंडपणे ऊर्जाच्या स्तोत्राची आवश्यकता असते. आणि हे ज्या संस्था कार्य करतात पण हे करत असताना त्यांना कशाची गरज लागते, तर ऊर्जेची आणि ऊर्जा स्तोत्राची आवश्यकता असते. आता ही ऊर्जा स्तोत्राची आवश्यकता म्हणजे नक्की कशाची, तर कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने असतील, हे अन्न पदार्थ या ऊर्जेचे मुख्य स्तोत्र असून प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या तंतुकणिकाच्या मदतीने ही ऊर्जा मिळवली जाते. बघा किती महत्त्वाचा पॉइंट आहे. नक्की ऊर्जा म्हणजे कुठली ऊर्जा, तर मग स्निग्ध पदार्थ असतील, प्रथिने असतील किंवा कर्बोदके असतील. तर हे जेव्हा घटक आहेत हे ज्या अन्न पदार्थामध्ये असणार आहे त्या अन्न पदार्थाचं जेव्हा आम्ही ग्रहण करणार आहे तेव्हा आम्हाला हे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने काय मिळणार आहेत. आणि हे काय ऊर्जेचे मुख्य स्तोत्र आहे आणि यांच्यापासून आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळणार आहे. आणि ही ऊर्जा मिळाली की काय होणार आहे, पेशीमध्ये म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रत्येक आपलं शरीर हे अनेक पेशींपासून बनलेलं आहे. तर हे प्रत्येक पेशीपर्यंत काय हे जेव्हा ऊर्जा जाते तेव्हा ही ऊर्जा पेशी कशी मिळवते, तर त्या पेशीमध्ये असणारी जी तंतुकणिका आहे
या तंतू कणिकेच्या मदतीने ऊर्जा मिळवली जाते. प्रत्येक पेशी कशी ऊर्जा मिळवते, तर तंतू कणिकाच्या मदतीने ऊर्जा मिळवण्याचं काम ही पेशी करत असते. ऊर्जा निर्मितीस फक्त अन्न घटकच लागतात असे नाही, तर त्यासाठी ऑक्सिजनची पण आवश्यकता भासते. आता ऊर्जा निर्मिती फक्त अन्न घटकच करता असं नाही, तर त्याच्याबरोबर ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. मग नुसतं आपण जेवलं म्हणून झालं असं नाही, तर आपल्याला त्याबरोबर त्या ऊर्जा निर्मितीसाठी ऑक्सिजनची सुद्धा आवश्यकता असते. हे सर्व घटक परिवहन संस्थेद्वारे पेशीपर्यंत पोहोचतात. आता परिवहन हे सर्व घटक कोण पोहोचवतं, तर परिवहन संस्था. परिवहन म्हणजे काय संस्था म्हणजे कोणती, जी काय करते, ऊर्जेचे वहन करते प्रत्येक पेशीपर्यंत, त्यांना परिवहन संस्था असे म्हणतात. आणि ते काय करते, प्रत्येक पेशीपर्यंत हे ऊर्जा पोहोचवण्याचं काम करत असतात. नियंत्रण संस्थेचीही सर्व प्रक्रियेवर नियंत्रण असतेच. आता नियंत्रण संस्था, त्याला नर्वस सिस्टीम म्हणतो आपण इंग्रजीमध्ये. तर हे जे नियंत्रण संस्था आहे ही सुद्धा काय करते, ही ज्या प्रक्रिया शरीरामध्ये घडतायत त्या प्रत्येक प्रक्रियेवरती नियंत्रण करण्याचं काम हे नियंत्रण संस्था करत असते. म्हणजेच ऊर्जा निर्मितीसाठी प्रत्येक जीवन प्रक्रिया आपल्या परीने हातभार लावत असते. आणि ऊर्जा निर्मिती होत असताना प्रत्येक जीवन ज्या प्रक्रिया आहेत, प्रत्येक प्रक्रिया आहेत जीवनातल्या, त्या आपापल्या परीने काय करत असतात, त्या ठिकाणी काम करत असतात. या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी ही ऊर्जेची गरज भासते. आणि ह्या ज्या सर्व प्रक्रिया आहे, या सर्व प्रक्रियेचं जे कार्य होतंय, हे कार्य होत असताना ऊर्जेची गरज भासते. जसं बघा, आम्ही काय करतो, धावतो, उन्हामध्ये खेळतो, तेव्हा थोडा वेळ खेळल्यानंतर आमची ऊर्जा काय होते, तिथं खर्च होते. मग आम्हाला ऊर्जेची गरज लागते. मग आम्ही पाणी पितो किंवा काहीतरी खातो, परत आम्हाला ऊर्जा लगेच तरतरी आल्यासारखं वाटत असतं. मग हे तेच सांगितलेलं आहे की यामध्ये आपल्याला हे ऊर्जा मिळवण्यासाठी प्रत्येक संस्था त्या परीने काम करत असतात. आणि या सर्व प्रक्रियांच्या कार्यासाठी, म्हणजे ज्या आपल्या प्रक्रिया होत असतात, या सगळ्यांसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. आता आपण आणि इतर प्राणी फळे आणि भाजीपाला सेवन करतो. बघा, आता आपण काय करतो बघा, आपण असो किंवा इतर प्राणी आपल्यासारखे असतील, म्हणजे पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. मानव हा आहेच, पण मानवाबरोबर इतर प्राणी सुद्धा या पृथ्वीवरती आहेत. तर हे काय करत असतात, तर ऊर्जा मिळवण्यासाठी फळे भाजीपाला यांचं काय करत असतात, सेवन करत असतात. वनस्पती काय करत असते, स्वतःचे पोषण स्वतः करतात, यासाठी ते अन्न निर्मिती करतात. आपल्याला माहिती आहे वनस्पती काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, बरोबर आहे का. आणि ते काय करत असतात, अन्न निर्मिती स्वतःच करत असतात. काही अन्न ते काय करतात, स्वतःसाठी वापरतात, आणि जे अन्न तयार केलेलं आहे ते स्वतःसाठी वापरतात. आणि राहिलेलं अन्न कुठं ठेवतात, तर हे उर्वरित अन्न फळे, पाने, खोड, मूळ हे वनस्पतीचे जे अवयव आहेत, या अवयवामध्ये ते अन्न काय करतात, राहिलेलं साठवून ठेवतात. आणि हेच जे राहिलेलं अन्न आहे ते इतर प्राणी आणि मनुष्य काय करतात, त्याचा वापर करत असतात. बघा, या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण सेवन करतो. आणि हे जे वनस्पतीजन्य पदार्थ जे आहे, हे सगळे यांचं काय करत असतो, आपण सेवन करत असतो, म्हणजे खात असतो. आणि त्यापासून विविध पोषक द्रव्ये, आणि ते खाल्ल्यामुळे आपल्याला त्या वनस्पतीजन्य पदार्थ आपण जेव्हा सेवन करतो, आणि त्या सेवन केल्यानंतर म्हणजे ते खाल्ल्यानंतर आपल्याला विविध प्रकारची पोषक द्रव्ये मिळतात. म्हणजेच काय, तर कर्बोदके असतील, प्रथिने असतील, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, हे आपण काय करतो, हे वनस्पतीचे जे अन्न साठवून ठेवलेलं आहे, या मूळ, खोड, पाने आणि फळे यामध्ये साठवून ठेवलेलं आहे, ते खाल्ल्यामुळे आम्हाला काय मिळतात, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे, हे आपण काय करतो, ते खाल्ल्यामुळे आपल्याला मिळत असतं. आता यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो. आता आपल्याला विचारलाय प्रश्न की आपण हे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे हे खनिजे मिळवत असतो, यासाठी आपण कोणते अन्नपदार्थ खातो, हे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर निसर्गात अशा बरेच प्रकारचे फळे आणि भाज्या आहेत, त्याच्यामध्ये या प्रकारचे आपल्याला हे जे घटक आहेत, पोषक द्रव्ये आहेत, हे आम्हाला काय मिळतात, ते खाल्ल्यानंतर मिळत असतात. बघा, कुठले कुठले आम्ही अन्नपदार्थ खातो यासाठी आपल्याला खाली दिलेलं आहे. तर कुठलं, पहिलं दूध. बघा, दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, तसेच
मध, बटाटे, रताळी, मिठाई या माध्यमातून आपल्याला कर्बोदके मिळतात. हे जे मी नावं सांगितली ही प्रत्येक नावे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहेत आणि आपण त्याचं सेवन करतच असतो आणि यापासून आपल्याला कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे हे मिळतच असतात. शिवाय हे जे शेवटी सांगितलं धान्य, मध, बटाटे, रताळी, मिठाई यापासून आपल्याला काय मिळतात? कर्बोदके मिळत असतात आणि या कर्बोदकेंपासून आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत असते. सगळ्यात जास्त प्रमाणात ऊर्जा कर्बोदकापासून आपल्याला मिळत असते. तर या कर्बोदकामधून आपल्याला 4 किलो कॅलरी ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते. किती मिळते बघा? सॉरी, किलो कॅलरी नाही, सॉरी, की कर्बोदकामधून आपल्याला 4 कॅलरी बघा पर ग्रॅम एवढी काय मिळते? ऊर्जा मिळते. ही ऊर्जा नेमकी कशी मिळवली जाते याचा अभ्यास आपण करूया. आता कर्बोदकापासून आपल्याला ही सांगितली एवढी 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळते, पण ही ऊर्जा नक्की मिळते कशी? म्हणजे मी एखादं फळ खाल्लं किंवा समजा मी एखादी मिठाई खाल्ली तर त्याच्यापासून मला 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळाली, ती पोटात गेली, पण ती ऊर्जा तयार कशी झाली आणि ती पेशीपर्यंत कशी गेली आणि पेशींनी ती ऊर्जा कशी ग्रहण केली, तर या सगळ्याचा अभ्यास आता आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. आता जरा डोके चालवा, एक प्रश्न विचारला आहे आपल्याला बघा इथं, की अनेक खेळांमध्ये खेळाडू खेळ खेळताना काही वेळा मध्यांतर घेऊन काही पदार्थाचे सेवन करतात. असे पदार्थ खेळाडू का घेत असावेत? जसं आता समजा फॉर एक्झाम्पल मी काही खेळांची नावं सांगतो, क्रिकेट किंवा फुटबॉल, यामध्ये ब्रेकमध्ये घेतला जातो, म्हणजे थोडक्यात काय केलं जातो? मध्यांतर घेतलं जातं, म्हणजे रेस्ट म्हणतो आपण एक. त्या वेळेतील खेळाडू काय करतात? तर बघा आपण बघतो त्या बाटल्या पाणी पित असतात किंवा काय असतात, तर त्याच्यामध्ये काय असतं? तर ग्लुकोज हे घेत असतात. का घेत असतात? कारण खेळल्यामुळे त्यांची एनर्जी कमी झालेली असतात आणि ग्लुकोजमुळे काय होतं? ग्लुकोज ग्रहण केल्यामुळे की लगेच एनर्जी आम्हाला मिळत असते, म्हणून हे काय करत असतात? ग्लुकोज सारख्या पदार्थांचं सेवन करतात आणि त्यांना लगेच काय होते? एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, म्हणून असे पदार्थी काय करतात? मध्यांतरामध्ये सेवन करत असतात. थोडे आठवा म्हटलंय. श्वसन म्हणजे काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते? अगदी सोपा प्रश्न आहे. श्वसन म्हणजे आम्ही म्हणू शकतो की हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे याला श्वसन असे म्हणतात. मग आत घेतो ते काय आहे? ऑक्सिजन आहे आणि बाहेर सोडतो ते काय आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू आपण बाहेर सोडत असतो. ही श्वसनाची क्रिया घडत असते. म्हणजे काय होतं? जे आम्ही ऑक्सिजन घेतो ते काय होतं की ऑक्सिजन प्रत्येक काय होतं? रक्तामध्ये मिसळतं आणि रक्तामधून प्रत्येक ऑक्सिजन युक्त रक्त प्रत्येक पेशीला पुरवलं जातं आणि पेशींमधून कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त परत माघारी येतं आणि ते कार्बन डायऑक्साईड रक्तातून सेपरेट करून आपण नाकाद्वारे तो बाहेर परत सोडून देतो. तर अशा प्रकारे हे काय आहे? श्वसनाची क्रिया घडत असते. पुढचा इथं आपल्याला दिलाय बघा, सजीव व ऊर्जा निर्मिती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. आपल्याला इथं म्हटलंय काय? निरीक्षण करा, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून नावे द्या. ही आकृती तुम्हाला बघा झालेली आहे, 6वीच्याच पुस्तकामधले ही आकृती आहे बघा. मग आपण इथं नाक म्हणू शकतो, जीभ, इथं हे स्वरयंत्र असेल, नंतर इथं फुफ्फुसाचा आपल्याला इथं दाखवलेला आहे, हे आपण वायुकोश म्हणू शकतो. इथं आता आपण हाच म्हणजे श्वसन यंत्र, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की श्वसन संस्थेचा हा पूर्ण इथं भागाची आपल्याला नावं विचारलेली आहेत. तर तुम्ही काय करायचं? 6वीच्या पुस्तकामध्ये पण आहेत ही नावं, तिथं काय करायची? पुस्तकामध्ये पेन्सिलच्या साहाय्याने दिली तरी चालेल. वायुकोश, इथं पटल आहेत, श्वासपटल आहेत, इथं हे फुफ्फुस आहे. तर अशा प्रकारे हे हृदय या ठिकाणी दाखवलेलं आहे, स्वरयंत्र वगैरे दाखवलेलं आहे, इथं नाक, जीभ वगैरे, इथं स्वरयंत्र. अशा प्रकारे ही नावं तुम्ही काय करा? द्या. तर बघा, सजीवांमध्ये श्वसन हे शरीर स्तर आणि पेशी स्तर अशा 2 स्तरावर होतं. आता जे सजीवांमध्ये जे श्वसन आपण करत असतो हे 2 स्तरावर होतं, एक तर शरीर स्तरावरती आणि पेशी स्तरावरती. तर शरीर स्तरावर होणाऱ्या श्वसनात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण यामध्ये देवाणघेवाण होते. शरीर स्तरावरती जे श्वसन होतं ते कोणाबरोबर होतं? आपण माहिती आहे, नाकाद्वारे काय करत असतो? ऑक्सिजन घेत असतो आणि नाकातूनच कार्बन डायऑक्साईड वायू काय करत असतो? बाहेर सोडत असतो. ही क्रिया घडत असताना सभोवतालचं वातावरण आणि आपलं शरीर यामध्येच काय होते? देवाणघेवाण होत
असते. तर पेशी स्तरावरती शोषण कसं होतं की श्वसनात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्यांच्या विना ऑक्सिडीकरण होते. जेव्हा अन्नपदार्थ आपल्या पोटामध्ये जातात त्यांच्यापासून जे अन्नपदार्थाची पासून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचं ऑक्सिजनच्या ऊर्जा मिळवण्यासाठी ऑक्सिजनची मदत होते किंवा ऑक्सिजनच्या मदतीशिवाय सुद्धा काय केले जाते ऊर्जा मिळवली जाते. तिथं तेच सांगितलेलं आहे की पेशी स्तरावरती होणाऱ्या शोषणात अन्नपदार्थाचे ऑक्सिजनच्या मदतीने अथवा त्याच्या विना ऑक्सिडीकरण होत असतं. आता आम्हाला ते ऑक्सिडीकरण म्हणजे काय हे माहीत पाहिजे. म्हणजे ऑक्सिजनचा उपयोग करून अन्नपदार्थाचं काय केलं जातं श्वसन केलं जातं किंवा ऑक्सिजनचा सहभाग नसताना सुद्धा तिथं शोषण केलं जातं. म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल त्या अभिक्रियेमध्ये भाग घेतो त्याला ऑक्सिडीकरण म्हणतात किंवा इलेक्ट्रॉन तिथून निघून जातात त्याला ऑक्सिडीकरण म्हणजे ऑक्सिजनच्या विना इथं ही क्रिया घडत असते. आता आपल्याला खाली एक म्हटलंय सांगा पाहू. पहिला प्रश्न विचारलाय ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये CH आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात. आपल्याला ग्लुकोजचं रेणूसूत्र माहित पाहिजे. तर रेणूसूत्र बघा लक्षात घ्या C6H12O6 बघा C6H12O6 C6 म्हणजे कार्बनचे 6 अणू हायड्रोजन H12 म्हणजे हायड्रोजनचे 12 O6 म्हणजे ऑक्सिजनचे 6 म्हणजे अशा प्रकारे ते रेणू आपल्याला तिथं दिसत आहेत. आता हे सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात. तर हे सगळे अणू आपल्याला एकमेकांना तर सहसंयुज रासायनिक बंधाने जोडले जातात. बघा सहसंयुज बंधाने जोडले जातात. तिसरा प्रश्न असा विचारलाय की रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते. आत्ताच सांगितलं ऑक्सिडीकरण होते म्हणजे काय त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग होतो ऑक्सिजन त्या रेणूमध्ये घेतला जातो आणि ऑक्सिडीकरण होतं. अशा प्रकारे आपल्याला तिथं सांगतो आपण त्याचं उत्तर. तर बघा की आपण जे अन्नपदार्थ खातो त्यातील प्रामुख्याने कर्बोदकांचा उपयोग मुख्यत्वे दररोज आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. आपण जे अन्नपदार्थ खातो म्हणजे काय करतो कर्बोदकांचा उपयोग त्यातला जे अन्न खातो त्यातली जी कर्बोदके आहेत त्यांचा उपयोग कशासाठी करतो ऊर्जा मिळवण्यासाठी केला जातो. कारण कर्बोदकांपासून आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळत असते आणि जी ऊर्जा मिळालेली आहे ती ऊर्जा कशाच्या स्वरूपात असते तर ATP याच्या स्वरूपात मिळवली जाते. आता ATPचा लॉंग फॉर्म आपल्याला इथं दिलेला आहे बघा खाली. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ATP म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटच्या स्वरूपात ही काय केले जाते ऊर्जा मिळवली जाते. बघा लक्ष द्या की अन्नपदार्थ आपण जे खातो त्याच्यापासून आपल्याला कर्बोदके मिळतात आणि कर्बोदकेमुळे आपल्याला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळवली जाते. ही ऊर्जा कशाच्या स्वरूपात मिळवली जाते तर ATP ॲडिनो ट्रायफॉस्फेट या प्रकारे आपल्याला ही ऊर्जा मिळवली जाते आणि त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. आणि त्यासाठी काय केलं जातं पेशीमध्ये जे ग्लुकोज मिळवलं जातं या ग्लुकोज कर्बोदकाचे काय केलं जातं टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण केले जाते. म्हणजे ऑक्सिजन बरोबर काय केले जाते त्याची अभिक्रिया होते आणि ऑक्सिडीकरण होते. आणि म्हणजे ग्लुकोजचं काय होतं ग्लुकोज हे कर्बोदक आहे आणि ह्याचं टप्प्याटप्प्याने काय होतं ऑक्सिडीकरण केलं जातं. यालाच पेशी स्तरावरील श्वसन म्हणतात. बघा यालाच काय म्हटलं जातं पेशी स्तरावरील श्वसन असे म्हटले जाते. तुम्ही लक्षात घ्या पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय आपण म्हणू शकतो की कर्बोदकापासून मिळवलेली ऊर्जा ही ATPच्या स्वरूपात साठवली जाते. त्यासाठी पेशीमध्ये ग्लुकोज या कर्बोदकाचे टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरण होते आणि यालाच आपण पेशी स्तरावरील श्वसन असे म्हणतो. आता सजीवांमध्ये पेशी स्तरावर होणारे श्वसन दोन प्रकारचे असते. पेशी स्तरावरती सुद्धा आता हे पेशी स्तरावरील श्वसन म्हणजे काय हे आपण बघितलं पण हे सुद्धा दोन प्रकारे श्वसनाचे यामध्ये प्रकार आहेत. एक म्हणजे सांगितले ऑक्सिश्वसन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजन भाग घेतो. ऑक्सिश्वसन म्हणजे काय यात ऑक्सिजन भाग घेतो आणि एक आहे विनाऑक्सी श्वसन. विनाऑक्सी श्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही. यामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. ऑक्सिश्वसनामध्ये 3 टप्प्यामध्ये ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण होते. आता हे दोन जे
आपण बघितलं की पेशी स्तरावरचे श्वसनाचे दोन प्रकार बघितले, ऑक्सिशोषण आणि विनॉक्सिशोषण. ऑक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन भाग घेतो, विनॉक्सिशोषणामध्ये ऑक्सिजन भाग घेत नाही. आता आपण बघतोय सुरुवातीला ऑक्सिशोषण. या ऑक्सिशोषणामध्ये काय होतंय, ग्लुकोज जो कर्बोदके आहे, ग्लुकोज या कर्बोदकाचे काय होते 3 टप्प्यामध्ये ऑक्सिडीकरण होताना आम्हाला दिसतंय. म्हणजे या ग्लुकोज हे जे कर्बोदक आहे याचं ऑक्सिशोषणामध्ये 3 टप्प्यामध्ये कसं ऑक्सिडीकरण होतंय ते आता आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं नाव आहे ग्लुकोज विघटन, त्याला ग्लायकोलायसिस असं म्हटलेलं आहे, ग्लुकोज विघटन. तर बघा, पेशीद्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन पायरुविक आम्ल, एटीपी, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. बघा आता काय सांगितलंय, जेव्हा आपण ग्लुकोजचं ऑक्सिशोषणामध्ये पहिल्यांदा ऑक्सिडीकरण होतं तेव्हा काय होतं, आता 3 वेळा ऑक्सिडीकरण होणार आहे, त्या 3 टप्प्यात ऑक्सिडीकरण होणार आहे. त्यातल्या पहिल्या टप्प्यात काय होतं की पेशीद्रव्यात काय होतं, सुरुवातीला ग्लुकोजचा एक जो रेणू आहे, म्हणजे ग्लुकोजचा रेणू आपल्याला माहित पाहिजे C6H12O6, या रेणूचं काय होतं विघटन होऊन, एका रेणूचं काय होतं विघटन होऊन काय होतं पायरुविक आम्ल, इथं दिलंय बघा काय तयार होतं, विघटन झालं की त्याचं काय होतं पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी यांचे प्रत्येकी 2-2 रेणू तयार होतात. किती रेणू तयार होतात, 2-2 रेणू तयार होतात. म्हणजे ग्लुकोजचं विघटन होऊन हे 1, 2, 3, 4 हे 4 प्रकारचे जे आपल्याला 2-2 रेणू झालेले तयार मिळतात. पायरुविक आम्लाचे 2 रेणू, ATPचे 2, NADH2चे 2 आणि पाणीचे 2 असे 2-2 रेणू तयार होतात. आता या प्रक्रियेत तयार झालेले पायरुविक आम्लाचे रेणू ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात. आता इथं जे पायरुविक आम्ल जे तयार झालंय, ग्लुकोजचं विघटन होऊन जे पायरुविक आम्लाचे 2 रेणू तयार झालेले आहेत त्या रेणूचेच काय म्हटलेलं आहे की ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतर केलं जातं. म्हणजे पायरुविक आम्लाचं कशामध्ये रूपांतर केलं जातं, ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. आणि या प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. आता बघा काय म्हटलं, या पायरुविक आम्लाचे जे रेणू आहे ते याचं रूपांतर कशामध्ये होतंय, ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूमध्ये रूपांतर होतंय. पण हे होत असताना याच्याबरोबर अजून काय तयार होतंय, कार्बन डायऑक्साईडचे 2 रेणू आणि NADH2चे 2 रेणू तयार होतात. अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये या ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण इथं आपल्याला ग्लुकोज विघटन झालेलं दिसतंय. आता दुसरं यातला मधला टप्पा आहे त्याला ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल, त्याला क्रेब्स सायकल सुद्धा म्हटलं जातं. कारण क्रेब या शास्त्रज्ञानं काय केलेलं होतं हे शोधून काढल्यामुळे क्रेब सायकल हे नाव त्याला दिलं गेलेलं आहे. तर बघा, जे आता आपण म्हटलंय ॲसिटिल कोएन्झाइम A इथपर्यंत आलोय, हे तयार झालं, रूपांतर झालं कशाचं, पायरुविक आम्लाचं ॲसिटिक कोएन्झाइम A याच्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर आता हे जे ॲसिटिक कोएन्झाइम A चे रेणू तंतुकणिकेमध्ये जातात. मगाशी मी सांगितलं की पेशीच्या तंतुकणिका काय करतात, ऊर्जा घेत असतात, तंतुकणिकामध्ये ऊर्जा ग्रहण केली जाते. आणि मग हे जे ॲसिटिक कोएन्झाइम A चे रेणू काय करतात, तंतुकणिकेमध्ये जातात. या तंतुकणिकेमधून कुठं जातात तर पेशीमध्ये प्रवेश करतात. तेथे त्यावर ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र, म्हणजे तिथं काय होतं तयार, ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र हे तिथं काय होतं तयार होतं आणि त्यालाच क्रेब्स चक्र असं म्हटलं जातं. ही चक्रीय अभिक्रिया राबवली जाते. एक प्रकारची अभिक्रिया, चक्र म्हणजे आपण माहिती गोल म्हणतो आपण चक्र, त्या प्रकारे तशीच गोलाकार दृष्टीनेच आपल्याला इथं काय दिसते, अभिक्रिया तिथं झालेली दिसते आणि ती अभिक्रिया आपल्याला तिथं दिसते. या अभिक्रियेद्वारे ॲसिटिल कोएन्झाइम A च्या रेणूतील ॲसिटिलचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते आणि त्याद्वारे CO2H2, NADH2, FADH2 आणि ATP चे रेणू मिळतात. आता बघा तिथं काय होतं, जेव्हा ते जो ॲसिटिल कोएन्झाइम A हा रेणू पेशीच्या तंतुकणिकेमध्ये जातात तेव्हा तिथं ट्रायकार्बोक्झिलिक आम्लाचे चक्र तयार होतं आणि हे तयार होत असताना ॲसिटिल कोएन्झाइम A या रेणूतील ॲसिटिलचे
काय होतात, या रेणूतील ह्या ॲसिटिल जो घटक म्हणजे हा जो घटक आहे या रेणूचं काय होतं, पूर्णपणे ऑक्सिडीकरण होतं. म्हणजे पूर्ण याचं काय होतं, ऑक्सिडीकरण होतं, ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन ऑक्सिडीकरण होतं आणि त्याद्वारे तिथं काय तयार होतं, ऑक्सिडीकरण म्हणजे हे गेल्यानंतर तयार काय काय होते घटक, तर कार्बन डायऑक्साईड, H2O, NaDH2, FADH2 आणि ATP चे हे 5 प्रकारचे रेणू आम्हाला ऑक्सिडीकरणामुळे ॲसिटिल कोएन्झाइम ए च्या ऑक्सिडीकरणामुळे हे मिळत असतात. हे कुठे मिळतात, तर आम्हाला ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र या ठिकाणी हे पाहायला मिळतंय. यातला तिसरे आपण टप्पा बघणार आहे ग्लुकोजचा विघटनाचा. तर तिथं आहे इलेक्ट्रॉन वहन साखळी, त्याला ETC रिॲक्शन असं म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉन वहन साखळी. तर बघा, इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. बघितलं याच्या आधीचं आपण बघितलं की ॲसिटिल कोएन्झाइमचे रेणू सुद्धा तंतुकणिकेमध्ये जात असतात आणि तिथं जे आपल्याला कार्बोक्झिलिक आम्ल चक्र इथं जे पाहायला मिळतं तेच आम्हाला तंतुकणिकेमध्येच इलेक्ट्रॉन वहन साखळी सुद्धा इथं पाहायला मिळते. आता आपली चित्रात बघूया आपण, हे एका पेशीचं चित्र आपल्याला इथं दाखवलेलं आहे. यामध्ये आपण बघूया, तर तंतुकणिकेतील द्रव इथं दाखवले. हे द्रव जे आहे हे काय आहे, तंतुकणिकेतील द्रव आहे. आतील आवरण दाखवले, हे बघा इथं आतील आवरण आहे, हे बाहेरील आवरण आहे. इथं बघा हे सायकल जे आता मी तुम्हाला सांगितली, हे क्रेब सायकल म्हणजे आतमध्ये घडणारी ही तंतुकणिकेमधले द्रव. म्हणजे इथं ही कार्बोक्झिलिक आम्लाची चक्र आपल्याला इथं पाहायला मिळते. हे मेद आम्ल आहे, पायरुविक आम्ल सुद्धा यातच तयार होत आहे. अशा प्रकारे CO2 इथं बघा इथं तयार झालेलं आहे. म्हणजे तंतुकणिका व ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र या प्रकारे आपल्याला इथं हे दाखवलेलं आहे. आता बघा, इलेक्ट्रॉनची वहन साखळी सुद्धा साखळी अभिक्रिया सुद्धा तंतुकणिकेमध्ये राबवली जाते. बर, आता काय म्हटलंय पुढं, वरील सर्व प्रक्रियांच्या वेळी तयार झालेल्या NaDH2 च्या प्रत्येक रेणूपासून 3 आणि FADH2 च्या प्रत्येक रेणूपासून 2 ATP चे रेणू मिळतात. आता जे NaDH2 बघा आणि FADH2 इथं बघा, ही जी क्रेब सायकल आपण बघितली, या सायकलमध्ये NaDH2 च्या रेणूपासून किती मिळतात ATP, 3 मिळतात आणि FADH2 पासून किती ATP मिळतात, तर 2 रेणू मिळतात. हे आपल्याला या दोघांपासून मिळते, याच्यापासून 3 आणि याच्यापासून 2. NaDH2 पासून 3 ATP रेणू आणि FADH2 पासून 2 ATP चे रेणू मिळतात. या प्रक्रियेमध्ये ATP च्या रेणू व्यतिरिक्त पाण्याचेही रेणू तयार होतात आणि हे जे ATP चे 2 रेणू इथं 3 आणि इथं 2 तयार होत असताना आपल्याला पाण्याचा रेणू सुद्धा इथं तयार होतो. लक्षात ठेवा, हे ATP चे जेव्हा रेणू तयार होत असतात NaDH2 आणि FADH2 मध्ये, तेव्हा पाण्याचे रेणू त्याच्याबरोबर सुद्धा तयार होत असतात. अशा पद्धतीने ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजे विघटन होते आणि ऊर्जेबरोबरच CO2 आणि H2O चे रेणू तयार होतात. मग अशा प्रकारे आपण बघितलं की ऑक्सिश्वसनामध्ये काय होतं, ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होतं. या ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण म्हणजे विघटन होतं आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी म्हणजे आपण H2O ह्याचे सुद्धा रेणू तयार झालेले आम्हाला दिसतात. म्हणजे फक्त ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण होऊन ATPच तयार नाही झालं, म्हणजे एनर्जीच नाही मिळाली, तर आम्हाला त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि पाणी म्हणजे H2O हे सुद्धा रेणू तयार झालेले आम्हाला इथं दिसतात. आता मगाशी सांगितल्यावर NaDH2 म्हणजे काय, FADH2 त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला दिलेला आहे, नेहमी लक्षात ठेवा याच्यामध्ये. तर NaDH2 म्हणजे निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा, लॉंग फॉर्म जरा सायंटिफिक नेम असल्यामुळे थोडंसं उच्चार करायला जरा अवघड जात असेल तरी बघा, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हे NaDH2 चा लॉंग फॉर्म. FADH2 चा काय, फ्लॅविक ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. बघा, फ्लॅविक फक्त इथं चेंज आहे, निकोटामाइडच्या ऐवजी इथं फक्त काय आलं की फ्लॅविक, बाकीचं पुढचं सगळं सेम आहे. ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड हे पुढं सेम आहे. हे प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारे व पेशी शोषणात मदत करणारे 2 सहविकार आहेत. प्रत्येक पेशीमध्ये तयार होत असतं हे
आणि पेशीच्या शोषणामध्ये मदत करणारे हे दोन सहविकार आहेत. यांचं खूप महत्त्वाचा रोल आहे की हे काय करतात, पेशी शोषणात मदत सुद्धा करतात आणि हे सहविकार सुद्धा मदत करणारे सहविकार असणारे असे आपण यांना नाव दिलं आहे इथं. तर बघा एटीपीचं आपल्याला लॉंग फॉर्म मग सांगितलं की इथं म्हटलंय की ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट या एक ऊर्जेचे संतृप्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना ज्या बंधाने जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. या रेणूच्या पेशीमुळे आवश्यकतेनुसार साठा करून ठेवला जातो. बघा इथं काय म्हटलंय, जो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, ट्राय म्हटलेला, ट्राय म्हणजे फॉस्फेटचे, ट्राय म्हणजे 3, फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस, किती रेणू आहेत त्याचं अणू आहेत तर 3 आहेत. बघा तर हे 3 जे रेणू आहेत फॉस्फेटचे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेचे संतृप्त असा रेणू आहे. हा ऊर्जेचा एक रेणू आहे आणि या रेणूमध्ये किती आहेत, फॉस्फेटचे 3 रेणू एकमेकांना एक बंधाने जोडलेले असतात. ट्रायफॉस्फेट म्हणजे या 3 फॉस्फेटचे रेणू एकमेकांना काय केले जातात, बंधांनी ज्या बंधांनी जोडलेले जातात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवली असतात. ज्या बंधांनी म्हणजे फॉस्फेटचे रेणू ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधामध्ये काय केलं जातं, ऊर्जा साठवली जाते. एकमेकांना जोडण्यासाठी काहीतरी एक बंध असला पाहिजे तिथं आणि त्या बंधामध्येच काय केली जाते, ही ऊर्जा साठवली जाते. या रेणूचा पेशीमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवला जातो आणि या रेणूचा पेशीमध्ये साठा सुद्धा करून ठेवला जातो. म्हणजे एटीपीचं तिथं काय झालं, साठा ठेवला जातो जेणेकरून कधी ऊर्जा लागली तर तिथूनच तो पेशी काय करतात, शरीराला पुरवण्याचं काम करत असतात. तर रासायनिकदृष्ट्या एटीपी हा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड पासून तयार झालेल्या ट्रायफॉस्फेटचा रेणू असून त्यात ॲडिनिन हा नत्रयुक्त रेणू, रायबोज म्हणजे C5H10O5 ची पेंटोज शर्करा व 3 फॉस्फेटचे रेणू असतात. बघा आता हे एक आपल्याला एक केमिकल रिॲक्शन आपण म्हणूया की रासायनिक अभिक्रिया इथं आपल्याला थोडीशी माहिती इथं दिलेली आहे की रासायनिक दृष्ट्या हा एटीपी जो आहे, हा एटीपी ॲडिनोसिन, बघा ॲडिनोसिन रायबोन्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून, म्हणजे हा जो ॲडिनोसिन आहे हा काय झालेला आहे की रायबोन्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला आहे. कशापासून, रायबोन्यूक्लिओसाइड पासून तयार झालेला आहे. त्या ट्रायफॉस्फेटचा काय आहे, रेणू आहे. त्यात काय आहे, ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हे नावाचं नत्रयुक्त रेणू आहे. आणि ॲडेनिन का नाव दिलंय, कारण ॲडेनिन नावाचं नत्रयुक्त काय आहे, रेणू आहे. तर हा रायबोज आपण कशाला म्हणणार आहे, C5H10O5 ही पेंटोज शर्करा, ही काय आहे, पेंटोज शर्करा आहे व त्यात 3 फॉस्फेटचे रेणू असतात. आणि याच्यामध्ये किती फॉस्फेटचे, पेंटोज शर्करामध्ये 3 फॉस्फेटचे रेणू असतात. ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार एटीपी मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते. आणि ऊर्जेच्या आवश्यकतानुसार काय केलं जातं, एटीपी मधला काय केलं जातं, फॉस्फेटचा जो बंध आहे म्हणजे एकमेकांना जोडलेला जो बंध आहे तो बंध तोडला जातो आणि त्या ठिकाणी काय केले जाते, ऊर्जा मिळवली जाते. म्हणूनच एटीपीला ऊर्जेचे चलन म्हणजे करन्सी असे म्हटलं जातात. म्हणून या एटीपीलाच काय म्हटलं जातं, ऊर्जेचं चलन असं म्हटलं जातं. बघा खाली आपल्याला इथं सांगितलेलं आहे. बघा आता हे ॲडेनाइडचा आपल्याला बंध हा रायबोज दाखवलेला आहे आणि जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध म्हणजे बघा हे PP दिलंय म्हणजे ह्या फॉस्फरसचे समजा इथं अणू आहेत आणि हे एकमेकांना जोडलेले आहेत. हे जोडलेले इथं दिसत आहेत आणि ह्या जोडलेल्यामध्ये ऊर्जा साठवली जाते. जास्त ऊर्जेचे फॉस्फेट बंध आहे इथं ऊर्जा साठवली जाते. तर ॲडेनाइड आणि रायबोज प्लस 3 फॉस्फेटचे रेणू आणि यांची रिॲक्शन झाल्यानंतर बघा ॲडेनाइडला रायबोज जोडलेला आहे आणि हे 2 फॉस्फेट याला जोडलेला आहे आणि ही मुक्त झालेली ऊर्जा म्हणजे जेवढी पाहिजे, समजा इथं 3 फॉस्फेट मधला 1 फॉस्फेट इथं वापरला, इथं ऊर्जा मुक्त झालेली पाहायला मिळते, असेंद्रिय फॉस्फेट असं म्हणतो. तर अशा प्रकारे एटीपी ऊर्जेचे चलन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जेवढी आवश्यक ऊर्जा आहे, आता इथं एवढीच ऊर्जा आवश्यकता आहे म्हणून इथं परत जास्तला पाहिजे असेल तर इथून सुद्धा 2 फॉस्फेट इथं मुक्त झाले असते. अशा प्रकारे आपल्याला हे इथं सांगितलेलं आहे. बघा उपासमार, उपोषण यांसारख्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये शरीरात जर कर्बोदकांचा साठा कमी असेल तर ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांचा वापर केला जातो. जेव्हा आपला उपास असतो
किंवा उपोषण करतात, उपासमार जेव्हा होत असते तेव्हा काय होतं की आपल्या शरीरामध्ये जर कर्बोदकेंचा साठा कमी असेल, कर्बोदक म्हणजे जास्त प्रमाणात ऊर्जा मिळवली जाते त्याच्यापासून, जर तो साठा जर कमी असेल तर काय केलं जातं की स्निग्ध पदार्थांचे प्रथिनं आहेत यांच्यापासून काय केली जाते, ऊर्जा मिळवली जाते. म्हणजे कर्बोदके नसल्यामुळे ऑप्शन दुसरा आपल्याला कुठला आहे, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यापासून ऊर्जा मिळवली जाते. या स्निग्ध पदार्थाबाबत त्यांचे रूपांतर मेदाम्लामध्ये केलं जातं. आता इथं ऊर्जा मग स्निग्ध पदार्थापासून कशी मिळवली जाते, तर मेदाम्ल जे आहे ते मेदाम्ल तयार केलं जातं. स्निग्ध पदार्थाचे रूपांतर कशामध्ये होतं, मेदाम्लामध्ये होतं. तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो अम्लामध्ये होतं. प्रथिनांचं रूपांतर कशामध्ये होतं, अमिनो अम्लामध्ये केलं जातं. मेदाम्ल आणि अमिनो अम्ल याच्यापासून ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर केलं जातं. बघा आपण मगाशी बघितलं की कर्बोदकांपासून ग्लुकोज याचं ऑक्सिडीकरणामध्ये विघटनाचे 3 टप्पे बघितलं आणि या ग्लुकोजपासून कोएन्झाइम ए, ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये रूपांतर झालेलं आपण बघितलं. तसंच या स्निग्ध पदार्थ आणि जे प्रथिने आहे यांचं रूपांतर सुद्धा आपल्याला मेदाम्ल आणि अमिनो अम्लामध्ये होताना दिसतंय आणि यांपासून परत ॲसिटिल कोएन्झाइम ए मध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि ॲसिटिल कोएन्झाइम रेणू क्रेब्स चक्र अभिक्रियेद्वारे तंतुकणिकेमध्ये पूर्ण ऑक्सिडीकरण केले जाऊन ऊर्जा मिळवली जाते. नंतर इथं काय होतं बघा की इथं परत क्रेब्स सायकल परत तयार होतं. ॲसिटिल कोएन्झाइम हे आपल्याला ए या प्रकारे इथं परत मिळवलं जातं. या प्रकारे बघा की ॲसिटिल कोएन्झाइमचे हे जर चक्र पुढं चालूच राहणार आहे, पण हे मिळवण्यासाठी ॲसिटिल कोएन्झाइम ए हे जेव्हा आपण ग्लुकोजपासून सुरुवातीला पहिल्या टप्प्यामध्ये मिळवतो, हेच जर आपल्याला जर हे कशापासून मिळालं ग्लुकोज, तर कर्बोदकेपासून मिळालं. जर कर्बोदके जर आमच्या शरीरात कमी असतील तर मग काय गेलं, ऑप्शन दुसरा काय आपण म्हणला, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने. आता स्निग्ध पदार्थापासून आपल्याला मेदाम्ल मिळतंय आणि प्रथिनांपासून रूपांतर कशामध्ये होतं, अमिनो अम्लात होतं आणि मेदाम्ले आणि अमिनो अम्ल यांचं रूपांतर परत ॲसिटिल कोएन्झाइम मध्ये केलं जातं आणि पुढे आहे तशी क्रेब्स सायकल जसं आपण याच्या आधी शिकलो या प्रकारे ही क्रेब्स सायकल द्वारे ऊर्जा मिळवली जाते. तर आपल्याला बघा परिचय शास्त्रज्ञांचा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की ग्लुकोज विघटन ग्लायकोलायसिसच्या या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एमडेन, ऑटो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून लावल्या. ग्लुकोजचं विघटन हे 3 शास्त्रज्ञांची नावं दिलेत. यांनी काय केलं आणि त्यांचे काही सहकारी होते, यांनी काय केलं, या सगळ्यांनी यावरती रिसर्च करून हा शोध लावला. यासाठी त्यांनी स्नायूवरती प्रयोग केले, स्नायू जे असतात आपल्या शरीरामध्ये ते प्रयोग केले. म्हणून ग्लायकोलायसिस या प्रक्रियेत एमडेन, मेयरहॉफ, पार्नास पाथवे, त्यालाच EMP पाथवे असे म्हटलं जातं. EMP बघा प्रत्येकाचं आपल्याला इथं काय केलेलं आहे, पहिलं अक्षर घेतलेलं आहे एमडेन, मेयरहॉफ आणि पार्थास मध्ये EMP पाथवे असेही म्हटलं जातं. आता कार्बोक्सिलिक आम्ल चक्र ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोध लावलं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की जे ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल जे आहे त्याचं चक्र जे आहे त्याचा शोध हे हेन्स क्रेब यांनी लावल्यामुळं त्याला क्रेब चक्र असंही म्हटलं जातं. त्यांनी त्या शोधासाठी जो शोध लावला त्यासाठी त्यांना 1953 मध्ये नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं होतं. बघा त्यांचा आपल्याला कालावधी 1900 ते 1981 म्हणजे 81 वर्ष यांचं जीवनक्रम आपल्याला इथं दिलेलं आहे. यानंतर आपल्याला यानंतरची जी माहिती आहे ते आपण काय करणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबूया. झालेल्या भागाचं तुम्ही काय करा, वाचन करा, समजून घ्या. आता राहिलेला भाग आपण काय करणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.